Welcome to this lecture, students. In previous lecture, we have started the point, that is the salient features of the DNA molecule, the double helix model, which was proposed by the Watson and Crick, and the different characteristic features of this DNA double helix model. That point we have started. From that, the first four salient features that we have seen in previous lecture, remaining salient features we have to see first in today's lecture, and then the next points we have to see. So let us see here the fifth characteristics of this DNA molecule, that is dimensions. This DNA molecule, which is a double stranded, what are the different dimensions present in this DNA molecule that we have to see. So first here, the diameter of DNA molecule, that is the distance between two strands of this DNA molecule. It is as 2 nanometer, or we can give it as a 20 angstrom unit. The diameter between two strands, म्हणजे दोन डीएनएच्या स्ट्रँड मधलं जे अंतर आहे त्याला डिस्टन्स बिटवीन टू स्ट्रँड पण म्हणू शकतो आपण. इट इज नथिंग बट अबाउट दी 2 nanometer or 20 angstrom. Then the distance between each complete spiral turn, these two DNA strands are spirally coiled around each other. हे DNA डबल हेलिक्स मॉडेल म्हणलेलं आहे. हेलिकल स्ट्रक्चर आहे, म्हणजे टू स्ट्रँड जे आहेत ते स्पायरल झालेले असतात, एकमेकांच्या वरती गुंडाळलेले असतात. सो हिअर द डिस्टन्स बिटवीन each complete spiral turn, it is about 3.4 nanometer or 34 angstrom, and it is consisting of 10 base pairs. एका स्पायरल टर्न मध्ये 10 बेस पेअर्स आपल्याला बघायला मिळतात, आणि त्यांचा डिस्टन्स 3.4 नॅनोमीटर आहे. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह बेस पेअर्स, इट इज 0.34 नॅनोमीटर. दोन सक्सेसिव्ह बेस पेअर म्हणजे ऍडेनाइन न्यूक्लियोटाइड आणि गॉनिन न्यूक्लियोटाइड असतील तर त्या दोन न्यूक्लियोटाइड मधले जे अंतर आहे, त्या बेस पेअर मधलं जे अंतर आहे ते 0.34 नॅनोमीटर आपल्याला सांगता येईल. लेट अस सी इन द डायग्राम these dimensions. So you can see here the diameter of two strands, it is 2 nanometer. इथं बघू शकताय तुम्ही, हा फर्स्ट स्ट्रँड आहे, म्हणजे हा फर्स्ट स्ट्रँड आणि हा दुसरा स्ट्रँड, या दोनांच्या मधलं हे जे काही डायमीटर आहे, दिस डायमीटर, या डायमीटर म्हणलेला आहे, हा किती असतो 2 nanometer. You can see here in this lower region 2 nanometer is the diameter, and one complete turn, you can see here the turn is shown by this arrow. So you can see here from this region up to this region the one turn is completed. असा टर्न झालेला आहे बघा, हा इकडून इकडं इथं कंप्लीट झाला, हा इकडून असा इकडे येऊन इकडे कंप्लीट झाला, हा एक टर्न आहे. या एका टर्नचं डायमेन्शन किती दिलेलं आहे इथं 3.4 नॅनोमीटर, विच इज कन्सिस्टिंग ऑफ अबाउट 10 बेस पेअर्स. इथं आपल्याला 10 बेस पेअर्स बघायला मिळतात. आपण इथे डायग्राम मध्ये सुद्धा बघू शकतो एका टर्न मध्ये किती बेस पेअर्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, जवळपास 10 बेस पेअर्स आपल्याला ह्या टर्न पासून, म्हणजे इथून कन्सिडर केलं तर हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 6 7 8 9 आणि 10, टोटल आपल्याला इथं 10 बेस पेअर्स बघायला मिळतील. आणि ह्या एका 10 बेस पेअर्स जे अंतर आहे त्याला वन टर्न म्हणलेलं आहे. ती किती आहे 3.4 नॅनोमीटर. अँड द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह बेस पेअर्स, म्हणजे टू सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड्स, इट इज अबाउट 0.34 नॅनोमीटर. हा एक न्यूक्लियोटाइडचा बेस सिक्वेन्सचा पेअर आहे, हा खालचा न्यूक्लियोटाइडचा बेस पेअर आहे. बघा इथं न्यूक्लियोटाइडचा एक बेस पेअर असणार आहे, इथं नायट्रोजन बेस पेअर. ह्या दोन्हीतलं अंतर किती आहे 3.4 नॅनोमीटर. सो हिअर ह्या दोन्हीतलं अंतर, इथं पण एक्झाम्पल बघू शकता, ह्या दोन्हीतलं अंतर जे किती आहे एवढं असणार आहे. पुन्हा ह्या दोन्हीतलं अंतर किती असणार आहे एवढंच असणार आहे. पुन्हा ह्या दोन्हीतलं अंतर किती असणार आहे एवढंच असणार आहे. सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाइड मधलं अंतर किंवा सक्सेसिव्ह बेस पेअर मधलं अंतर जे आहे ते किती आहे 0.34 नॅनोमीटर आहे. एका सिंगल टर्न मधलं अंतर आहे ते, एका सिंगल टर्नचं डायमेन्शन किती आहे 3.4 नॅनोमीटर. आणि डायमीटर बिटवीन टू डीएनए स्ट्रँड्स इट इज 2 नॅनोमीटर. त्या पद्धतीने आपल्याला हे डायमेन्शन जे आहेत डीएनएचे स्ट्रँडचे ते आपल्याला सांगता येतील. आणि त्याच्याशिवाय इथं दोन स्ट्रक्चर तुम्हाला दिसतात बघा, मेजर ग्रुप आणि मायनर ग्रुप. खाच दिसते बघा इथे, हे पूर्ण अशी आतपर्यंत खाच दिसते, एकदम खोलवर गेलेली आहे म्हणून त्याला मेजर ग्रुप म्हणले जातं. आणि इथे खाच दिसते, ही अतिशय उथळ आहे,
छोटीशीच आहे बघा, एवढीच आत गेली आणि परत बाहेर आलेली आहे, म्हणून ह्याला मायनर ग्रूव्ह म्हटलं जातं. अगदी खोलवर खाच आहे त्याला मेजर ग्रूव्ह म्हणायचं, आणि उथळ खाच आहे, जास्त खोली नाहीये त्याची, डीपनेस कमी आहे त्याची, त्याला मायनर ग्रूव्ह म्हटलं जातं. असे सुद्धा दोन स्ट्रक्चर्स आपल्याला या डायमेन्शनच्या बाबतीमध्ये सांगता येतील. हे फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे डीएनए डबल हेलिक्स मॉडेलचं डायमेन्शन. नाउ द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक फीचर that is about the purine pyrimidine ratio. So here, due to complementary base pairing, here total number of purine bases is always equal to the total number of pyrimidine bases. As we have seen base pairing in previous lecture, purine nitrogen base, it is always pair with the pyrimidine nitrogen base. Purine nitrogen base adenine, it is pairing with the thymine nitrogen base of the pyrimidine by 2 hydrogen bonds, and guanine nitrogen base from the purine nitrogen base, it is paired with the pyrimidine nitrogen base, that is cytosine, with 3 hydrogen bonds. A pairs with T, 2 hydrogen bond, and G pairs with C, 3 hydrogen bond. Always there is a pairing in this way, and therefore the total number of purine nitrogen bases which are present in the DNA molecule are always equal to the number of pyrimidine nitrogen bases which are present in that DNA molecule. And hence here purine and pyrimidine ratio is always 1 equal to 1. जे जेवढे प्युरिन नायट्रोजन बेसेस असतील तेवढेच पायरिमिडिन नायट्रोजन बेसेस आपल्याला डीएनए मोलेक्युल मध्ये बघायला मिळतील. And hence this ratio is called as a 1:1, and this is called as a Chargaff's rule. म्हणजे हा जो रेशो आहे 1:1 हा शोधलेला आहे किंवा ज्यानं मांडलेला आहे ते सायंटिस्टचं नाव आहे चार्जफ. And hence this ratio 1:1, it is known as the Chargaff's rule. Okay, so it is represented as follows. You can see here A plus G is equal to T plus C, or A plus G T plus C is equal to 1. म्हणजे हा रेशो सेमच असणार आहे. जेवढे ऍडेनाइन असतील तेवढेच थायमिन असणार आहेत, जेवढे ग्वानिन असतील तेवढे सायटोसिन असणार आहे. म्हणून A plus G is equal to T plus C असंही म्हणू शकतो आपण, or we can call it as A plus G adenine guanine divided by thymine cytosine is equal to 1. This ratio is always 1:1 in case of DNA. Okay, and you can see here in the diagram adenine base pairs with thymine with 2 hydrogen bonds, and guanine pairs with cytosine with 3 hydrogen bonds. Purine pairs with the pyrimidine, and therefore there is a ratio is always 1:1. Okay, so related to this DNA structure, some questions are there. So you have to read the question and give the answer in the chat box. What will be the answer here? In last MNIT exam, this question was asked. Which of the following statements is correct? Adenine does not pair with the thymine. बघा इथं कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे? Adenine does not pair with thymine. Adenine pairs with thymine through 2 H bonds. Adenine pairs with thymine through 1 H bond. Adenine pairs with thymine through 3 H bond. Yes, as just we have seen, adenine always pairs with the thymine with 2 hydrogen bonds. So second option here will be the correct answer. Okay, correct. All students have given here correct answer. Next here, purines found in both DNA and RNA are adenine and thymine, adenine and guanine, guanine and cytosine, cytosine and thymine. In yesterday's lecture we have seen this point. Purines found both in DNA and RNA. कुठले येणार आहेत? कुठला ऑप्शन येईल सांगा? येस, करेक्ट आहे. मुळात प्युरिन नायट्रोजन बेस म्हणले की कुठले आहेत? ऍडेनाइन आणि ग्वानिन. त्यामुळे दोन्ही मध्ये असणारे प्युरिन नायट्रोजन बेसेस ऍडेनाइन आणि ग्वानिन. सेकंड ऑप्शन, बी ऑप्शन विल बी दी हियर करेक्ट आन्सर. ओके, नेक्स्ट. The following ratio is generally constant for a given species. Which ratio is constant for a given species? That you have to tell here. A plus G divided by C plus T, T plus C divided by G plus A, G plus C divided by A plus T, and A plus C divided by G plus T plus G. What will be the answer here?
बघा आता इथं येस, पेरिंग कसं बघायचं आहे इथं, तर ग्वानिन प्लस सायटोसिन, एक प्युरिन आणि एक पायरिमिडिन आहे, आणि ए आणि टी. सी ऑप्शन हिअर विल बी दी करेक्ट आन्सर. बघा पेरिंग लक्षात येते का इथं, हा प्युरिन नायट्रोजन बेस आहे, हा पण प्युरिन नायट्रोजन बेस आहे. त्याचबरोबर हा पायरिमिडिन नायट्रोजन बेस आहे, हा पण पायरिमिडिन नायट्रोजन बेस आहे. तर अकॉर्डिंगली आपल्याला इथं सी ऑप्शन हा करेक्ट आन्सर सांगता येईल. सो सी ऑप्शन हिअर विल बी दी करेक्ट आन्सर. ओके, so in this way the DNA structure or double helix model of DNA we have seen. Now let us see the next point related to this DNA. Okay, so that point is the DNA packaging, how the DNA molecule is present or it is situated in the cell, how this DNA is packaged into the cell, that we have to see here. The first point here, the distance between two consecutive base pairs is 0.34 nanometer. आता जस्ट आपण डायमेन्शन बघितलेले आहेत. दोन कॉन्सिक्युटिव्ह बेस पेअर मध्ये म्हणजे दोन नायट्रोजन बेस पेअरचं मधलं डिस्टन्स आहे ते 3.34 नॅनोमीटर आहे. जर त्याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर 0.34 इंटू 10⁻⁻² मीटर असं त्याचं कन्व्हर्जन आपल्याला बघायला मिळेल. And if the length of DNA double helix in a typical mammalian cell is calculated, so calculation कसं करायचं, simply by multiplying the total number of base pairs with the distance between two consecutive base pair, that is 6.6 into 10⁻⁹ base pair into 0.34 into 10⁻⁹ meter per base pair. हे calculation दिलेलं आहे. It comes about approximately 2.2 मीटर. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं असं सांगितलेलं आहे बघा, दोन बेस पेअर मधलं डिस्टन्स हे 0.34 नॅनोमीटर आहे, म्हणजेच 0.34 इंटू 10⁻⁹ मीटर. त्याचं जर कॅल्क्युलेशन आपण काढलं तर टोटल लेंथ जी आहे डीएनए ची ती किती होईल, अप्रॉक्सिमेटली 2.2 मीटर, म्हणजे 2.2 मीटर लांबीचा डीएनए आपल्याला बघायला मिळेल टिपिकल मॅमेलियन सेल मध्ये. And a length is far greater than the dimension of a typical nucleus. तर 2.2 मीटर लांबीचा जो डीएनए आहे तो ह्या एका टिपिकल न्यूक्लियस मध्ये कसा काय बसवलेला असतो. अप्रॉक्सिमेटली न्यूक्लियसची साईज इथे दिलेली आहे बघा, 10⁻⁶ मीटर. मग इतक्या छोट्या न्यूक्लियस मध्ये हा 2.2 मीटर लांबीचा डीएनए कसा काय बसवलेला असतो. हाऊ दिस डीएनए इज गेटिंग पॅकेज्ड into this nucleus. So here to fit the DNA in the nucleus, it shows packaging. So a very long molecule is present in the DNA, is very long molecule, and this long molecule that is about 2.2 meter long, it is fit into the nucleus. And to fit this long DNA molecule into the nucleus, the DNA is showing packaging. एक वेगळंच पॅटर्न त्या डीएनएच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला बघायला मिळतं, दॅट इज नोन एज द पॅकेजिंग. हाऊ दिस डीएनए इज गेटिंग फिटेड इन टू द न्यूक्लियस, दॅट इज नोन एज द पॅकेजिंग ऑफ डीएनए. दॅट पॉइंट वी हॅव टू सी हिअर. सो रिलेटेड टू दिस पॉइंट अ क्वेश्चन इज देअर which was asked in the previous NEET exam. If the distance between two consecutive base pairs is 0.34 nanometer and the total number of base pairs of DNA double helix in a typical mammalian cell, it is 6.6 into 10⁹ base pairs, then the length of DNA is approximately. काय येईल चॅट बॉक्स मध्ये मला उत्तर द्या. येस, आत्ताच आपण बघितलेलं आहे 0.34 नॅनोमीटरचं डिस्टन्स असणाऱ्या डबल हेलिक्स डीएनएचं टिपिकल मॅमेलियन सेलची जी कॅल्क्युलेशन्स आहे 6.6 इंटू 10⁹ बेस पेअर्सची, ती उत्तर किती येणार आहे 2.2 मीटर. ओके, सो डी ऑप्शन विल बी हिअर करेक्ट आन्सर. ओके, नाउ हिअर वी हॅव टू सी द डीएनए पॅकेजिंग. And as we have known, the two types of cells are there, prokaryotic cell and eukaryotic cell. So accordingly here, the two types of packaging we have to see. The DNA packaging which is observed in the prokaryotic cell,
and DNA packaging which is observed in the eukaryotic cell. So first of all, we have to see here the DNA packaging in the prokaryotic cell, because there is a difference between the prokaryotic cell and eukaryotic cell. So accordingly here DNA packaging is also different in eukaryotic cell and the prokaryotic cell. So first of all, we have to see here packaging of DNA in the prokaryotes. So here in prokaryotes, for example, here the bacterium Escherichia coli, the prokaryotes are not having a defined nucleus, as we have known that it is having a simple cellular structure, or the nuclear membrane or the typical nucleus is not present in the prokaryotic cell. So Escherichia coli here example is given, they do not have a defined nucleus, and hence the DNA is not scattered throughout the cell. And here the DNA is present inside the cytoplasm of the cell. It is not bounded by a specific membrane, that is nuclear membrane in prokaryotic cell. So here the DNA, it is negatively charged, and that is held with the some proteins which are having positive charge in a region called as a nucleoid. So the prokaryotic cell structure we have seen in the previous year 11th standard. प्रोकॅरियोटिक सेलचं जर स्ट्रक्चर तुम्हाला आठवत असेल तर बघा, इथं मी कच्चं काढून दाखवते. हा समजा प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर आहे, तर तुम्हाला जो न्यूक्लिअर मटेरियल आहे त्याचं डीएनए तो तुम्हाला कुठं बघायला मिळतो, हा अशा पद्धतीने सेंटरला न्यूक्लिओइड स्ट्रक्चर हा फक्त असं सेंटरला बघायला मिळतो. थ्रू आउट द सेल हा पसरलेला असत नाही. विशिष्ट ठराविक सेंटरला हा न्यूक्लियस किंवा न्यूक्लिअर मटेरियल बघायला मिळतो, त्यालाच काय म्हणलं जातं, न्यूक्लिओइड म्हणलं जातं. तर हे कशामुळे शक्य आहे, तर डीएनए हा निगेटिव्हली चार्ज आहे अँड इट इज हेल्डिंग विथ दी पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटीन्स अँड द स्ट्रक्चर इट इज फॉर्म्ड दॅट इज नोन एज द न्यूक्लिओइड विच इज प्रेझेंट इन दी prokaryotic cell. Okay, and here the DNA in the nucleoid, just a minute. So here the DNA in the nucleoid is organized in the large loops which are held by proteins. So looped DNA is present in the prokaryotic cell. Just we have seen in this previous diagram. हा prokaryotic cell मध्ये हे लूप्ड स्ट्रक्चर म्हणजे या पद्धतीनं लूपिंग झालेलं आपल्याला बघायला मिळतं, त्याला लूप म्हणलेलं आहे. अँड हिअर द डीएनए इट इज अरेंज्ड ऑर ऑर्गनाइज्ड इन दिस प्रोकॅरियोटिक सेल इन द फॉर्म ऑफ लार्ज लूप्स, अँड दीज लूप्स आर हेल्ड टुगेदर विथ द हेल्प ऑफ प्रोटीन्स. अँड हिअर द न्यूक्लिओइड इट इज about 1100 मायक्रॉन लॉंग, दॅट इज अप्रॉक्सिमेटली 1.1 मायक्रोमीटर एवढी त्याची साईज आहे न्यूक्लिओइडची. It is to be fitted or packaged in a cell which is hardly 2 to 3 micron long. जे इथं सुद्धा सेलची साईज जी आहे ती कमीच आहे आणि त्याच्यामध्ये असणारा जो न्यूक्लिओइड आहे त्याची लेंथ ही जास्त आहे. त्यामुळे त्या कमी आकाराच्या सेलमध्ये तो न्यूक्लिओइड कसा फिट केलेला असतो याच्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय बघायला मिळतं, पॅकेजिंग बघायला मिळतं. सो हिअर टू फिट दिस nucleoid which is having the length about 1.1 micrometer or 1100 micron long into this 2 to 3 micron long cell, the negatively charged DNA becomes circular, reducing the size to 350 micrometer in diameter. So त्या छोट्याशा सेल मध्ये त्या डीएनए ला फिट होण्यासाठी डीएनए चा आकार जो आहे तो काय होतो, सर्क्युलर होतो. डीएनए becomes circular, reducing the size up to 350 मायक्रोमीटर इन डायमीटर. एवढ्या साईज मध्ये त्याचं कमी झालेलं आपल्याला बघायला मिळतं. सो हिअर यू कॅन सी इन द डायग्राम द डायमीटर ऑफ दिस और द साइज ऑफ दिस डीएनए. इट इज अ सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोझोम. सुरुवातीला हा जो इलॉंगेटेड स्ट्रक्चर आहे डीएनएचा त्याचा सर्क्युलर शेप मध्ये तयार होतो आणि त्याचा साईज दिलेला आहे डायमीटर 350 मायक्रोन. यू कॅन सी हिअर this is the first packaging structure of the prokaryotic cell. Next here, this further reduced to 30 micrometer in diameter because of the folding or looping to form 40 to 50 domains or loops. So again further coiling is there, further folding or looping is taking place in that chromosome which is having 350 micrometer in diameter, and it is reducing the size up to 35 micrometer or 30 micrometer in diameter
due to this folding or looping, and therefore there is a formation of 40 to 50 domains or loops, which can observe in the diagram here. These formation of loops are assisted by the RNA connectors. जे हे लूप तयार होतात हे कनेक्ट करण्यासाठी तिथे काय वापरले जातात, RNA कनेक्टर वापरले जातात. And here each domain is further coiled and super coiled, thereby reducing the size down to 2 micron in diameter. पुन्हा त्या लूपचं मध्ये सुपर कॉइलिंग होतं and the size is getting reduced up to the 2 micron in diameter. Okay, and this coiling or packaging is assisted by positively charged HU, that is histone like DNA binding proteins, and enzymes like DNA gyrase and DNA topoisomerase first for maintaining the supercoiled state. This coiling or supercoiling is made with the help of some positively charged HU, that is histone like DNA binding proteins. Then two enzymes are involved in this maintenance of this coiling and supercoiling state, that is a DNA gyrase and DNA topoisomerase first. So let us see here in the diagram how this supercoiling is taking place. As just we have seen, the 1100 micrometer long DNA, it is getting coiled, or it is showing it here the circular unfolded structure having size 350 micron, and here again here folding and coiling is taking place in this circular chromosome, and the size is reduced up to 30 micron. म्हणजे हा पहिल्यांदा नुसता कॉइल झालेला सर्क्युलर अनफोल्डेड क्रोमोझोम होता, त्याच्यामध्ये पुन्हा सुपर कॉइलिंग होतं आणि RNA कनेक्टरच्या साहाय्याने हे कॉइल्स जोडले जातात एकमेकाला. 40 ते 50 लूप तयार होतात आणि साईज रिड्यूस केली जाते 30 मायक्रॉन पर्यंत. And afterwards here again super coiling folding is taking place and the size is reduced to 2 micron in diameter. पुन्हा याच्या आतमध्ये कॉइलिंग झालेले इथं आपल्याला बघायला मिळते बघा. आणि हे जे सुपर कॉइलिंग आहे हे कशामुळे शक्य आहे, तर 3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. फर्स्ट, इट इज असिस्टेड बाय positively charged histone like proteins, then enzymes, DNA gyrase and DNA topoisomerase first. So how the 1100 micrometer long DNA or nucleoid, it is getting looped and it is getting super coiled to reduce size up to 2 micron. You can see here in the diagram. म्हणजे सुरुवातीला 350 मायक्रॉन किंवा त्याच्या अगोदर बघितलं आपण 1100 मायक्रॉन लॉंग असणारा जो DNA आहे त्याची साईज नंतर 350 होते, त्याच्यानंतर पुन्हा सुपर कॉइलिंग होऊन 30 होते आणि शेवटी 2 मायक्रॉन इतकी कमी साईज आपल्याला त्याची झालेली बघायला मिळते. सो लेट अस सी हियर अगेन पॅकेजिंग इन प्रोकॅरियोट्स. सो यू कॅन सी हियर इन दिस डायग्राम the first stage of this packaging here, the 1100 micron DNA, it is getting circular unfolded chromosome like structure having size 350 micron. Afterwards again folding is taking place and there is a formation of 40 to 50 loops and the size is reduced up to 13 micron, and these loops are assisted with the RNA connectors. Again this folded chromosome having 40 to 50 loops is again super coiled and folded, showing here each loop is independently super coiled and size is reduced up to the 2 micron. And afterwards you can see here there is a partial DNA digestion, then this structure will be formed, and when partial RNA digestion is taking place, at that time this structure will be formed. So in this way partially unfolded chromosome we can form with the help of RNAs and DNA's digestion. Actual structure तयार होणार आहे ती ही आहे, पण जर त्याला DNA ची किंवा RNA ची ऍक्शन आपण केली तर काय होतं ते इथं दिलेलं आहे. RNA चं क्लिविंग झालं, RNA चे एन्झाईमचं, तर पार्शियली अनफोल्डेड क्रोमोझोम या पद्धतीने तयार होईल. जर DNA चा एन्झाईम वापरला तर कसं स्ट्रक्चर तयार होईल ते इथं दिलेलं आहे. पण बेसिक जे स्ट्रक्चर तयार होणार आहे ते या पद्धतीचं आहे, जे 2 मायक्रॉन एवढ्या साईजचं आपल्याला तयार झालेलं बघायला मिळेल. सो हियर in prokaryotes such type of DNA packaging we can observe, and in the 2 to 3 micron cell the 2 micron DNA or nucleoid is getting packaged. Okay, so in this way prokaryotic cell is showing DNA packaging. Now the next point here we have to see packaging in the eukaryotes. In eukaryotic cell how the packaging is taking place. So here
As we know, the eukaryotes are showing well organized nucleus containing nuclear membrane, nucleolus, thread-like material in the form of chromosome. So in eukaryotic cell, a well-developed nucleus is there having nuclear membrane, nucleolus, and thread-like material, that is nuclear material which is present in the form of chromosome. So here in this eukaryotic cell, the chromosomes, in the chromosome, DNA is associated with the histone and non-histone proteins, which was reported by R. Kornberg in 1974. So in eukaryotic cells, particularly chromosomes are present, and in chromosomes, the DNA is associated with two types of proteins, histone proteins and non-histone proteins. And this is reported by Kornberg in 1974. Okay. So here the organization of DNA is much more complex in the eukaryotic cells. So the packaging of DNA in prokaryotic cell, it is very simple, but in eukaryotic cell, the organization of DNA molecule, it is getting more complex. How? That is, we have to see here. First, here histones are the proteins that are rich in the lysine and arginine residues. So in eukaryotic cell, the DNA, it is associated with histone proteins, and these histone proteins are here rich in lysine and arginine residues. Lysine and arginine, these are amino acids. As we know, the proteins are made up of amino acids. So here these histones are proteinous in nature, and they are having rich amino acid residues of lysine and arginine. Okay, and both of these amino acid residues are basic amino acids and carry positive charges with them, and hence histones are a set of positively charged basic proteins, that is histones plus protamine. बघा इथं काय म्हणलेलं आहे, लायसिन आणि अर्जिनिन हे जे आहेत हे बेसिक अमायनो एसिड्स आहेत. They are having positive charge, and therefore the histone protein which is formed by using these lysine and arginine residues are also showing here positive charge, and basic protein is histone and protamine, and these histones are organized to form a unit of 8 molecules which is known as a histone octamer. So here these histones are showing 8 type unit of 8 molecules, and it is known as a histone octamer. And the negatively charged DNA helical molecule, it is wrapped around the positively charged histone octamer, forming a structure which is known as the nucleosome. So see here how the packaging starts in the eukaryotic cell. Firstly, the DNA is having negatively charged, and that DNA is associated with the histone proteins. And here the histone proteins are organizing to form a histone octamer. That means 8 molecules of histone proteins are coming together, and they are joined together to form a histone octamer. And on this histone octamer, the negatively charged DNA molecule is going to be wrapped, and there is a formation of another structure that is known as the nucleosome. म्हणजे काय होते बघा इथं, हिस्टोन प्रोटीनचे 8 मोलेक्यूल एकत्र येऊन एक हिस्टोन ऑक्टॅमर तयार होतो, आणि त्या 8 मोलेक्यूलच्या सराउंडिंगला काय केलं जातं, डीएनए मोलेक्यूलचं रॅपिंग केलं जातं. डीएनए मोलेक्यूल वरती निगेटिव्ह चार्ज आहे, हिस्टोन प्रोटीन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे ते एकमेकांना अटॅच राहतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज वेगवेगळा असल्यामुळे, आणि या दोन्हींच्या कॉम्बिनेशन मधून म्हणजे 8 मोलेक्यूल हिस्टोन ऑक्टॅमर मधले आणि डीएनए मोलेक्यूल यांचं दोघींचं कॉम्बिनेशन होऊन काय तयार होतं, न्यूक्लियोसोम लाईक स्ट्रक्चर तयार होतं. लेट अस सी हियर how this nucleosome structure is there. This nucleosome core, it is made up of 2 molecules of each of 4 types of histone proteins, that is H2A, H2B, H3 and H4. So 8 molecules of histone protein are there, which are divided into 4 types of histone proteins. 2 molecules of H2A, 2 molecules of H2B, 2 molecules of H3 and 2 molecules of H4. असे 4 दोन्ही 8 molecules आपल्याला ह्या न्यूक्लियोसोम कोर मध्ये बघायला मिळतात. And here the H1 protein which binds the DNA thread where it enters and leaves the nucleosome. Another one protein is there, H1 protein,
which is responsible for joining the DNA molecule, which is entering into the nucleus and leaving the nucleosome. Okay, so here you can see the structure of nucleosome. इथं बघा तुम्ही हे जे स्ट्रक्चर दिसते ह्याला न्यूक्लियोसोम म्हणलेलं आहे. याच्यामध्ये हे 8 तुम्हाला काय बघायला मिळतात, ऑक्टॅमर जो हिस्टोन प्रोटीन पासून बनलेला आहे. H2A, H4, H2B, H3 हे 4 झाले. ह्याच्याच बॅक साइडला म्हणजे खालच्या बाजूला 4 दिसतात बघा. हा H2A चा पहिला, हा पहिला H2A आणि हा 2, त्यानंतर H2B हा दुसरा, त्यानंतर H4 हा तिसरा, आणि हा H3 चा हा एक आणि हा एक. असे टोटल 8 दिसतात का बा. 1 2 3 4, हा 5वा आहे, हा 6वा आहे, हा 7वा आहे आणि हा 8वा आहे. हे ऑक्टॅमर ऑफ हिस्टोन झाले. 4 एकमेकाला हेल्ड झाले. अँड सराउंडिंग दिस डीएनए मोलिक्युल इज रॅप्ड. डीएनए मोलिक्युल इथं ऑरेंज रंगाने किंवा रेड रंगाने तुम्हाला बघायला मिळते. डीएनए एंटर होणार आहे असा, बॅक साइडनी जाणार, पुन्हा हा असा येणार, इकडून बाहेर पडणार. म्हणजे हा असं जाणार, इकडून असा परत वरती जाणार आणि असा बाहेर पडणार. ज्या ठिकाणी डीएनए एंटर होणार आहे न्यूक्लियोसोम मध्ये आणि जिथून बाहेर पडणार आहे त्या ठिकाणी हा ग्रीन कलरचा इथे हिस्टोन दिसतो, त्याला H1 हिस्टोन म्हणलेलं आहे. असे टोटल प्रोटीन इथं किती असतात, 9 असतात. त्यापैकी एक प्रोटीन H1 जो आहे तो डीएनएच्या बाइंडिंगला मदत करतो. व्हेन डीएनए एंटर्स इनटू दिस ऑक्टॅमर अँड एक्झिट्स थ्रू दिस ऑक्टॅमर. आणि 8 प्रोटीन आहेत हिस्टोन प्रोटीन. They are combined together to form an octamer of histone, and togetherly these octamer of histone, the DNA molecule and H1 protein, this structure it is known as the nucleosome. बघा इथं पुन्हा एकदा न्यूक्लियोसोम मध्ये आपल्याला टोटल किती स्ट्रक्चर्स बघायला मिळतात, तर 4 pairs of histone proteins, H2A, H2B, H3 and H4 forming octamer, and 1 DNA molecule which is wrapping around this octamer, and 1 H1 protein which is binding the DNA molecule when DNA enters in the nucleus and exits nucleosome and exit through the nucleosome. म्हणजे ह्या न्यूक्लियोसोम मध्ये ज्यावेळेला डीएनए एंटर होतो इथे एक बाइंड झालेला आहे आणि ज्यावेळेला तो बाहेर पडतो त्यावेळेला इथे एक बाइंड झालेला आहे. त्याच्यासाठी हा H1 हिस्टोन प्रोटीन जो आहे तो मदत करतो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ nucleosome. Okay, next here, one nucleosome contains 200 base pair long DNA double helix wound around it. एका न्यूक्लियोसोम मध्ये जवळपास 200 बेस पेअर असणारा लॉंग डीएनए हेलिक्स काय केला जातो, रॅप केला जातो किंवा वाउंड केला जातो त्याच्याकडे. अँड हिअर न्यूक्लियोसोम्स आर द रिपीटिंग युनिट्स ऑफ द क्रोमॅटिन which are thread like stained colored bodies present in the nucleus. When we see under the electron microscope the structure of this chromosome or chromatin material, then the nucleosomes are showing here repeating units of chromatin which are thread like stained or colored bodies present in the nucleus. So these look like beads on string when observed under an electron microscope. ज्यावेळेला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली आपण न्यूक्लियोसोमचे स्ट्रक्चर बघू त्यावेळेला बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणजे मण्यांची माळ कशी असते, मध्ये दोरा मग मणी, मध्ये दोरा मग मणी, अशी बीड्स ऑन स्ट्रिंग. बीड म्हणजे मणी, स्ट्रिंग म्हणजे दोरा, दोऱ्यांवरती मणी बसवले थोड्या थोड्या अंतरावरती, तर जे स्ट्रक्चर दिसतं त्याला बीड्स ऑन स्ट्रिंग म्हणलेलं आहे. तसं स्ट्रक्चर आपल्याला अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ह्या न्यूक्लियोसोमचं बघायला मिळतं. लेट अस सी इन द डायग्राम हिअर. सो यू कॅन सी हिअर, दिस इज वन न्यूक्लियोसोम, दिस इज अनदर न्यूक्लियोसोम. असे अनेक न्यूक्लियोसोम हे एकमेकाला जोडलेले आहेत बघ. जो डीएनए त्या न्यूक्लियोसोम मध्ये आहे त्याला कोर डीएनए म्हणलं जातं, आणि जो त्याला जोडणारा आहे म्हणजे हा जोडणारा आहे त्याला लिंकर डीएनए म्हणले जातं. एका न्यूक्लियोसोम पासून दुसऱ्या न्यूक्लियोसोम पर्यंत जाणारा लिंकर डीएनए. अशा पद्धतीने ही अरेंजमेंट असते. आणि हे जर आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघितलं तर बीड्स ऑन स्ट्रिंग असं स्ट्रक्चर बघायला मिळतं. हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपिक पिक्चर आहे बघा, फोटोग्राफ आहे. तर इथं तुम्हाला हे मध्ये मध्ये छोटे छोटे गोलगोल दिसतात का बघा, इथे एक दिसतोय, इथे एक दिसतोय, इथे एक दिसतोय. हे असे मण्यांची माळ असल्यासारखं स्ट्रक्चर दिसते का. हा जर बघितला थ्रेड आपण इथून इथपर्यंत बघा इथं, तर इथं मध्ये मध्ये डॉट स्ट्रक्चर दिसते तुम्हाला. हे डॉट म्हणजे काय आहे, न्यूक्लियोसोम आहे. हे त्याचं स्ट्रक्चर इथं तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवलेलं आहे बघा. आता जे आपण स्ट्रक्चर डिस्क्राईब केले, ऑक्टॅमर, H1 प्रोटीन आणि रॅपिड डीएनए किंवा त्याला कोर डीएनए म्हणलं जातं.
या पद्धतीनं न्यूक्लियोसोमचे स्ट्रक्चर अगोदर तयार होते. ओके, सो less than 1 minute is there. I am stopping here. The next point we have to see in the next lecture. Okay.